हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर आज आपण आपल्या ब्लॉगिंगला सुरुवात करणार आहोत आणि आज मी दिवसभर काय करणार आहे ना, हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर खूप सारी कामं आहेत. तर ब्लॉगची सुरुवात ना सकाळी नाश्त्यापासूनच केली होती आणि नाश्त्यामध्ये मला बनवायचा होता उपमा आणि उपमा बनवायसाठी ना हे सगळं मी कट करून घेतलं होतं. तर चला असं मी उपमा बनवला आणि त्याच्या टिफिनला दिला. त्याच्यानंतर मी मेथीची भाजी वगैरे बनवून घेतली. कारण सगळं काम मला आवरायचं होतं आणि खूप मोठं काम होतं आज मला दिवसभर. तर ते तुम्हाला दाखवणारच आहे पुढे व्हिडिओमध्ये. तर हे बघा, इकडे असं एसी लावायचं काम चालू होतं आमच्या इथे आणि इतका सगळा पसारा झाला होता घरामध्ये. सगळी माती-माती झाली होती आणि सगळंच खराब झालं होतं. ते सुद्धा मला साफ करून घ्यायचं होतं. क्लीन करून घ्यायचं होतं. तर बघा इकडे पहिले मी खिडकी क्लीन केली आणि त्याच्यानंतर बाकीचं सगळं क्लीन करायचं होतं. तर भिंतीवर सुद्धा माती होती, ती सुद्धा मी क्लीन केली होती. आणि त्याच्यानंतर ना मला बेडवरचं सुद्धा आवरून घ्यायचं होतं. तर बेडवर बेडशीट इतकं खराब झालं होतं ना, ते सुद्धा मी बाजूला काढून घेतलं आणि त्याच्यात माती तर इतकी होती ना, खूप जास्त. ती सुद्धा मला क्लीन करून घ्यायची होती. तर मी ती क्लीन झाडूनच करत होते क्लीन. आणि त्याच्यानंतर माझे केस मोकळे होते. म्हणजे केस मोकळे असल्यावर काही सुधरत नाही. तर मी ते सुद्धा वरती बांधून घेतले होते, म्हणजे काम पटपट व्हावं म्हणून. तर चला अशी मी साफसफाई करत होते. त्याच्यानंतर माझा आजीसुद्धा आला होता शाळेतून आणि तो म्हणत होता, "मम्मी मी तुझी हेल्प करतो." तर बघा अशी तो मला मदत करत होता. म्हणजे अ, क्लीन करण्यासाठी. तर चला मी तर झाडूनच क्लीन करत होते, कारण झाडूनच लवकर निघत होतं. तर गादी वगैरे सरकून सगळी माती वगैरे काढून घेतली होती, भिंतीवरची पण आणि साईडची पण. आणि त्याच्यानंतर ना मला बाकीचं आवरून घ्यायचं होतं. खालची फरची वगैरे ते सगळं पुसून घ्यायचं होतं. हे सगळं क्लीन केल्याच्या नंतर ना मस्त असं वाटत होतं घरामध्ये आणि त्याच्यानंतर तो सुद्धा झोपी गेला होता. तर म्हटलं चला हा झोपलेला आहे तोपर्यंत आपण बाकीचे काम आवरून घेऊया. तर त्याच्यानंतर ही अशी भिंतीवर सुद्धा सगळी मातीच झाली होती. ती सुद्धा मी अशी क्लीन करून घेतली होती. हे जाळे काढायचं आहे. त्यानीच मी भिंत पण क्लीन करून घेतली होती, माती वगैरे सगळं. आणि सगळं असं पुसून झाल्याच्या नंतर ना मस्त असं बेडशीट मी त्यावर टाकलं होतं. तर खूप छान वाटत होतं रूम क्लीन झाल्याच्या नंतर. तर बघा तुम्हाला वाटते ही एकच रूम खराब झाली होती, पण असं नाहीये. बाकीची सुद्धा रूम पलीकडची खराब झाली होती. ती सुद्धा मी क्लीन वगैरे करून घेतली, कारण खूप जास्त माती वगैरे झाली होती देवघरात वगैरे. तर देवपूजा काही केलीच नव्हती आज, कारण की इतकी सगळी धूळ होती. तर देवपूजेचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला नंतर नक्की बघायला मिळेल. तर चला मी असं आवरून वगैरे घेतलं होतं सगळं आणि दिवसभराच्या कामाने ना खूप बोर झालं होतं. म्हटलं चला थोडं फ्रेश होऊन येऊया. तर मस्त मला असं फ्रेश व्हायचं होतं. तर सगळं आवरून वगैरे ना मी फ्रेश व्हायला गेले आणि फ्रेश झाल्याच्या नंतर ना असे कपडे वगैरे बाहेर होते ते काढून आणले, कारण बाहेर खूप वारं चालू होतं. असं वाटत होतं पाऊस वगैरे येतो की काय, पण बरं झालं पाऊस वगैरे नाही आला. पण गरम इतकं होत होतं ना खूप जास्त. आणि त्याच्यानंतर सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या आणि माझ्या डोक्यात हेच चालू होतं की संध्याकाळी भाजी काय बनवायची. तर चला असो. त्याच्यानंतर आदी उठला आणि त्याने आंबा कट केला होता आणि असा आंबा एन्जॉय करत होता तो. तर चला भाजीला बनवायला मी घेतलं होतं. तर इकडे दोडकी मी घेतली होती. दोडकी अशी कट करून घेतली आणि यांना विचारलं की दोडकीची भाजी बनवू की नको? तर ते बोलले, "हो ठीक आहे, चल बनव." तर मस्त अशी मी वांगी जशी बनवतात ना, तसं मी दोडक्याची भाजी बनवायला घेतली. म्हणजे मसाला मला त्यात भरायचा होता. तर मी मसाला वगैरे काढून घेतला, म्हणजे शेंगदाणे वगैरे आणि मस्त असं दोडकी धुवून वगैरे घेतली होती. तर चला बघूया कशी बनवली मी. तर अशी मस्त सुकी भाजी बनवली होती. तुम्ही जर दुसरी कोणती भाजी बनवलेली नसेल ना, तर तुम्ही यात पाणीसुद्धा ॲड करून घेऊ शकता. तर मी भाजी वगैरे दुसरी बनवली नव्हती, म्हणून मी त्यात पाणी ॲड करून घेतलं आणि थोडी पातळ वगैरे बनवून घेतली होती ती भाजी. तर मस्त अशी पुरेल आम्हाला तिघांना. तर मस्त अशी भाजी झाली होती. तुम्हीही वरण-भात काही बनवलं असलं ना, दुसरी भाजी, तर तुम्ही ही भाजी कोरडीसुद्धा खाऊ शकता. खूप छान होते ही भाजी. एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर आवडली असेल तर
एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.